ठरलेलं आहे आणि आपण केवळ एक कठपुतळी आहोत. तर कदाचित एक निळा हात असेल, तो असा निळा हात प्रत्येकाला इथे उचलून तिथे ठेवतोय, मग कधी तो मारला जातो. कधी एक निळा हात इथून उचलून तिथे ठेवेल, मग तो दुसऱ्याला मारतो. तर कधी विजय, कधी पराजय. आणि अशा प्रकारे आपल्या हातात काहीच नाही आहे. आपण केवळ मूकबधीर अवस्थेमध्ये आपलं जीवन जगायचं आहे. एक गीतेच्या दृष्टीने आपण जर बघितलं, समजा असं असतं, तर मग अर्जुनाचं मोहित होणं हे पण ठरलेलं आहे. अर्जुन जे भ्रमित झाले पहिल्या अध्यायात, शोक संविग्न मानसा. व्यास ऋषी त्याबद्दल जे वर्णन करतात ते म्हणतात की या अर्जुनाचं मन हे पूर्णपणे शोकाकुल झालं. मग ते पण ठरलेलं आहे. आणि दुर्योधनाने, द्रोणाचार्याने, अश्वत्थामाने, इतर या क्रूर लोकांनी पांडवांसोबत जे काही केलं, विशान महाग्ने पुरुषार्थ दर्शन असंच सभा या मनवास क्रिशतात, की लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत जे काही अन्याय झाला तो पण पूर्वनिश्चित आहे. म्हणजे कौरवांनी जे चुका केल्या, जो काही अत्याचार केला तो पण पूर्वनिश्चित आहे. आणि तो कोणी निश्चित केला? मग पूर्वनिश्चित म्हणजे कोणीतरी निश्चित केला. कोणी निश्चित केला मग तो? हा कर्म. कर्म आहेत ना, कर्माचे नियम असतात. कर्म व्यक्ती नाही आहे. निश्चित करणं किंवा निश्चय घेणं हे एक व्यक्ती करतो, बरोबर. तर निर्जीव नियम हे निश्चित नाही करत. तर मग हे परत काय होतं आहे, कुठे तर आपल्या मुखातून, आता कसं आहे, आपण मंदिरात येतोय, परमेश्वरासमोर बसलोय, तर त्याचं मुखातून निघत नाही आपल्या परमेश्वर. पण कुठेतरी आपण बोट तसंच दाखवतोय की परमेश्वराने पूर्वनिश्चित केलंय, दुर्योधना तू यांना त्रास दे. परमेश्वराने निश्चित केलंय, धृतराष्ट्र तुझ्यासमोर जो काही अन्याय होतोय त्यासाठी तू डोळे बंद कर, आंतरिक नैतिक डोळे बंद कर. दुःशासना तू द्रौपदीला अपमानित करू शकतोस. जर या दृष्टिकोनाला आपण विचार केला तर बघा, परमेश्वराला किती एक वाईट छटा येते. म्हणजे वाईट लोक जे काही वाईट करतायत ते पण पूर्वनिश्चित आहे, आणि चांगल्या लोकांसोबत जो छळ होतोय तो पण पूर्वनिश्चित आहे. मग म्हणून कधी कधी लोक परमेश्वरावर रागावतात आणि विचार करतात की हे सगळं काय चाललंय, परमेश्वर आहे की नाही आहे. आणि या उलट गीतेमध्ये जे सांगितलंय, श्रीकृष्ण कुठेही अर्जुनाला भगवद्गीतेत जेव्हा ते भ्रमित झालेत, सुदर्शन चक्र काढून त्यांना कधी भीती निर्माण नाही करत. यदा यदा ही धर्मस्य, मला ही युद्ध घडवून आणायचं होतं. इथे अधर्म आहे, इथे धर्म आहे, आणि या युद्धानंतर मला धर्माची स्थापना करायची आहे. पण ती धर्माची स्थापना करण्यासाठी तू आड येतोयस. मला युद्ध करायचं आहे आणि हा म्हणतो मी युद्ध नाही करणार. कधी कधी त्रासतो ना आपण, आपल्या मनासारखं होत नसेल तर आपण त्रासतो की नाही. तर श्रीकृष्ण यांनी सुदर्शन चक्र काढलं असता आणि म्हणाले, असं युद्ध करतोस की नाही, मला हे युद्ध घडवून आणायचं आहे आणि तू नाही म्हणतोस. पण श्रीकृष्णाने असं केलं का? फार गमतीची गोष्ट आहे, ज्या श्रीकृष्णांनी कौरवांच्या विरुद्ध पण सुदर्शन चक्र नाही चालवलं, ते अर्जुनाच्या विरुद्ध सुदर्शन चक्र काढणार आपल्या भक्ताप्रती. तर जे क्रूर लोक सगळे उपस्थित आहेत त्यांना पण भीती निर्माण नाही केली श्रीकृष्णांनी. माझं ऐकता की नाही, माझं ऐकल्याशिवाय तुमची खैर नाही, ही धमकी श्रीकृष्णांनी कौरवांना पण नाही दिली. मग हे ना आपल्याला याच्यावर किती खोल मनन करायला लागेल की हे कोण व्यक्ती आहेत. हे व्यक्ती ते आहेत ज्यांनी सर्व नियम सांगितलेत, चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय. पण हे सांगितल्यानंतर शांतीदूत म्हणून हेच व्यक्ती गेले होते आणि म्हणाले की चला पूर्ण पृथ्वी नाही तर कमीत कमी हस्तिनापूर एक शहर देऊन टाका. चला हस्तिनापूर नाही तर त्यांनी जे शहर बनवलं इंद्रप्रस्थ ते तरी द्या. चला हस्तिनापूर नाही, इंद्रप्रस्थ नाही तर 5 गावं, एक गाव द्या या पांडवांना. विनवण्या करतायत. मग श्रीकृष्ण जर सर्व काही पूर्वनिश्चित करतायत, पूर्वनिश्चित करणारा व्यक्ती कधी विनवण्या नाही करत. ज्यांनी सगळं काही ठरवलंय तो विनवण्या करतो.
तो धाक दाखवतो, तो भीती निर्माण करतो आणि तो म्हणतो मी निश्चित केलं आहे, ही नियमावली आहे, हे माझे निश्चय आहेत आणि यामध्ये सहभागी व्हा, नाही झाला तर तुम्हाला मी बघून घेईन. आणि श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत जाऊन विनवण्या करतायत, अहो मान्य करा हो, अहो यांचा हक्क आहे हो, ठीक आहे यांचा हक्क 5 गावांवर आहे हो, देऊन टाका हो यांना 5 गाव. तेव्हा नाही 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 नाही, याला काढत बाहेर काढा. हा कोण आहे, याला आधी कारागृहात टाका. बरोबर. तर ज्यांनी श्रीकृष्णांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी श्रीकृष्णांना भर सभेमध्ये अपमानित केलं आणि त्यांना म्हटलं की यामुळे, या एका व्यक्तीच्या जिभेमुळे या पांडवांना एवढा दम आहे, याला आधी पकडा, त्यांना पण श्रीकृष्णाने सुदर्शन चक्रने दाखवलं. मग ते सुदर्शन चक्र, तेच श्रीकृष्ण आपल्या भक्ताला दाखवतील का नाही? म्हणून अर्जुनाला सुदर्शन चक्र नाही आहे, पांडवांना सुदर्शन चक्र नाही आहे, कौरवांना सुदर्शन चक्र नाही आहे. मग या सगळ्या लोकांना काय आहे? सुदर्शन आहे. एक सुदर्शन चक्र आहे आणि दर्शन घेतो ना आपण, तर सुदर्शन म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान काय आहे हे त्यांनी खूप छान दर्शन करून दिलं. याच्यावर खूप छान प्रकाश टाकला गीतेमध्ये. गीता पण सुदर्शन आहे, चक्र नाही आहे, सुदर्शन पुस्तक आहे. आणि जे गीता वाचतील त्यांचे डोळे, त्यांची दृष्टी, त्यांचं दर्शन खूप स्पष्ट होतं. तर गीतेमध्ये अर्जुन जेव्हा म्हणतात मी युद्ध नाही करणार, एक फार सोपा पर्याय होता, चक्र काढून त्यांना धमकी द्यायची. पण श्रीकृष्ण म्हणतात 1 मिनिट, तुझे काय काय मुद्दे काय आहेत सांग, मला पाप लागेल. श्रीकृष्ण म्हणतात कर्तव्य नावाची एक गोष्ट असते. आपल्या संस्कृती अनुसार, आपल्या धर्मग्रंथांनुसार प्रत्येकाचे काही कर्तव्य ठरलेले आहेत. ब्रह्मचार्यांचे काही कर्तव्य आहेत, गृहस्थांचे काही कर्तव्य आहेत, वानप्रस्थीयांचे काही कर्तव्य आहेत, संन्यासांचे काही कर्तव्य आहेत, शेतकऱ्यांचे काही कर्तव्य आहेत, व्यावसायिक लोकांचे काही कर्तव्य आहेत, मुलांचे काही कर्तव्य आहेत, आई वडिलांचे काही कर्तव्य आहेत, पत्नीचे काही कर्तव्य. तर कर्तव्य ही जी कन्सेप्ट आहे ही काय आहे? श्रीकृष्ण म्हणतात कर्तव्य म्हणजे ते जे केल्याने संपूर्ण समाज व्यवस्था सुरळीत चालू राहील. पण जो व्यक्ती ते कर्तव्य करतो त्याला ते कष्ट होतात. म्हणजे कुठेतरी कर्तव्य करण्यामध्ये त्यागाची भावना असते. मी जर माझ्या लोभाचा, मी जर माझ्या स्वार्थाचा इतका जरी त्याग केला आणि कर्तव्य बुद्धीने माझे कर्म केले, मी का करावं? कारण हे माझं कर्तव्य आहे. मी का करावं? मला आवडतं म्हणून नाही. मी का करावं? कारण हे लोक फोटो काढून उद्या छापणार आहेत म्हणून नाही. मी का करावं? कारण हे योग्य आहे, गरजेचं आहे. थोडा जरी मी माझ्या लोभाचा आणि स्वार्थाचा त्याग केला, जनसामान्यामध्ये सगळं काही एकदम सुरळीत चालणार असेल तर किती महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही. तर श्रीकृष्ण म्हणतात तू पहिल्या अध्यायामध्ये म्हणत होतास की मी जर युद्ध केलं तर मला पाप लागेल, कारण हे सगळे श्रेष्ठ लोक आहेत. त्याचं उत्तर मी तुला असं देतो, प्रतिउत्तर देतो की एक क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि क्षत्रिय असून तू जर युद्ध नाही केलंस तर ते किती मोठं पाप आहे. कारण तू युद्ध नाही केलंस तर या सगळ्या लोकांना काय वाटेल? किती छान दयाळू माणूस आहे अर्जुन, नाही? जेव्हा अर्जुन म्हणतोय मी युद्ध नाही करणार, समोर जे व्यक्ती आहेत ते काय म्हणतील? अर्जुन किती चांगला माणूस आहे, युद्धभूमीवर आला, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामे अच्युत. मी मध्ये जाऊन बघतो तरी कोण कोण आलंय आणि आमचं दर्शन घेतलं अर्जुनाने आणि मग आम्हाला आदरपूर्वक नमस्कार करून दयेच्या भावनेने निघून गेला, असं म्हणणार आहेत. युद्ध अवस्थेमध्ये दोन जेव्हा व्यक्ती समोर येत आहेत आणि एक जेव्हा पाठ दाखवून पळून जाईल तेव्हा दुसरा माणूस म्हणेल पळपूट आहे कुठला, तो बघ घाबरला, बघ शेपटी लपवली, बघ त्याने धोतरामध्ये शेपटी लपवली आणि पळून गेला. तर श्रीकृष्ण म्हणताय कर्तव्य नावाचं तत्व समजून घेतो आधी. आणि तू जे म्हणतोयस की युद्ध करणं पाप आहे, मी तुला त्याच्यावरचा अजून एक दृष्टिकोन देतोय. कारण तू क्षत्रिय आहेस, तू ब्राह्मण असता तर तुला हे नसतं सांगितलं मी. कारण तू क्षत्रिय आहेस तर क्षत्रियाला युद्ध करणं हे कर्तव्य आहे आणि कर्तव्य न करणे हा किती मोठा पाप आहे. आणि या पापाचं दुसरं फळ हे मिळणार की तुला लोक तुझी अवहेलना करणार, यांनी त्याचं कर्तव्य नाही केलं. 10 वर्षानंतर जेव्हा काही अन्याय होणार समाजामध्ये, लोक म्हणणार
त्या काळी जर अर्जुनाने अन्यायाचा विरोध केला असता, या क्रूर लोकांना मारलं असतं, आज आमचे हे हाल नसते झाले. पिढ्यानोपिढ्या लोक म्हणणार अर्जुनाच्या काय म्हणणार शांत बसल्यामुळे, अर्जुनाच्या, श्रीकृष्ण एक शब्द वापरतात, क्लैब्यम मा स्म गम पार्थ नैतत्वयी उपपद्यते. क्लैब्यम म्हणजे तिसरा, नर मादा आणि तिसरं असतं ना नपुंसक, ते संस्कृत भाषेमध्ये त्याला म्हणतात क्लैब्यम. तर श्रीकृष्ण अर्जुनाला क्लैब्यम मा स्म गम पार्थ म्हणतात. तू नपुंसकासारखं बोलू नकोस. अर्जुनाला म्हणतो मी ते एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतो आणि दया हे ते बोलतो, आणि श्रीकृष्ण क्लैब्यम कुठे बोलतायत का? आता श्रीकृष्ण म्हणतायत आपलं कर्तव्य न करणे आणि विषम परिस्थिती बघून आपल्या कर्तव्याला मागे जाणे हे सगळ्यात मोठं पाप आहे. तर अशा प्रकारे एक एक जे जे अर्जुनाने मुद्दे मांडले की मी युद्ध का नाही करायचं, त्या सगळ्या मुद्द्यांना श्रीकृष्णांनी वेगवेगळे उदाहरण देऊन, वेगवेगळे तत्व मांडून त्यांचा जो दृष्टिकोन होता तो भौतिक स्तरावरून एका आध्यात्मिक स्तरावर उंचावला. म्हणून सुदर्शन चक्र दाखवून धाक निर्माण करून लोकांकडून काम करून घेणे हे श्रीकृष्णांनी नाही केलं. आजचे लोक करत असतील, पण वैष्णवांना एक मार्गदर्शन करतायत की ते नाही करायचं आहे. आणि एकेका मुद्द्याला त्यांनी वेगवेगळा दृष्टिकोन देऊन तो स्तर उंचावून शेवटी अर्जुनाला एका परिस्थितीला आणलं. कुठल्या परिस्थितीला आणलं तर म्हणतात करिष्ये वचनम तव, की हे श्रीकृष्ण तुमचं जे म्हणणं आहे त्या अनुसार मी वागायला तयार आहे. आणि पहिल्या अध्यायाचा शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात की गांडीवम श्रमसते, गांडीव धनुष खाली टाकून अर्जुन असा डोक्यावर हात मारून बसला. हा पहिल्या अध्यायाचा शेवट आहे. आणि तिथून जे श्रीकृष्णाने बोलणं सुरू केलं, एका श्लोकामध्ये संपूर्ण गीता संपली असते. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, हा दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक असू शकत होता. तर दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले असते. तर तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात की म्हणतात तू एक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती आहेस. गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडित, जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी पण शोक करू नको, जे गेले त्यांच्यासाठी पण शोक करू नको. आपलं कर्तव्य पालन कर, तुझ्याकडून जे शक्य ते तू कर. तर सर्व धर्मान परित्यज्य आपला आवडता श्लोक आहे, पण श्रीकृष्णांनी त्या श्लोकाला खूप दूर ठेवलं आहे. का? कारण तो श्लोक जेव्हा आपण सुरुवातीला बोलतो तेव्हा एका प्रकारे एक हिंसा होते. आत्ताच्या आत्ता या क्षणी मी जे बोलतोय त्याला तू शरण जा. श्रीकृष्णांनी तो 18व्या अध्यायामध्ये 66वा श्लोक येतो. आणि मध्ये काय आहे? मध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, पुरुषोत्तम योग, इतकं सर्व ज्ञान दिल्यानंतर श्रीकृष्ण त्याला म्हणत आहेत की आता तू ठरव तुला काय करायचं आहे. मग श्रीकृष्ण आहेत जर सर्व काही पूर्वनिश्चित असेल, हा प्रश्न चालला आहे की सर्व काही पूर्वनिश्चित आहे का? सर्व काही जर पूर्वनिश्चित असेल, श्रीकृष्णांना गीता बोलायची गरज नाही. गीता बोलण्याची गरज कधी येते? जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काहीतरी मत आहे आणि श्रीकृष्णांना ते मत पटत नाही आहे, पण श्रीकृष्णांना ते मत पटत नाही याचा अर्थ असा नाही की श्रीकृष्ण जबरदस्तीने बळजबरीने ते मत स्वीकार करतील. नाही, बोल तुझं मत काय आहे, मग तो मत सांगतोय. मग श्रीकृष्ण त्याला एक प्रतिउत्तर देतात. त्याला कधी कधी अर्जुन परत एक प्रतिउत्तर देतात, परत श्रीकृष्ण त्याला प्रतिउत्तर. असं सर्व त्यांच्या मनातले सर्व संशय एक 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 करून त्यांचे उत्तर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाचा वैचारिक स्तर एवढा उंच केला की मग अर्जुनाला लक्षात आलं मी माझ्या फारच संकुचित दृष्टिकोनाने या युद्धाला बघत होतो. मी बघत होतो कौरव आणि पांडवांचं युद्ध आहे आणि श्रीकृष्णांनी मला शिकवण दिली किंवा तो चष्मा दिला जेणेकरून मी बघतोय हे पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध नव्हे, हे तत्वांचं युद्ध आहे. अयोग्य काय आणि योग्य काय त्याचं युद्ध आहे. तर त्या स्तरापर्यंत श्रीकृष्णांनी नेऊन सोडलं. आणि तिथे पण श्रीकृष्णांनी तिथे पण एवढं सगळं बोलल्यानंतर कधी कधी आपण म्हणतो अरे एवढं भाषण दिलं आता तरी ऐक. तर कधी सुदर्शन चक्र किंवा कधीतरी आता तरी ऐक, काय एवढं बोललो मी. श्रीकृष्णाने तेव्हा पण काही नाही म्हटलं.
म्हणजे वारंवार श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात, माझं मत स्वीकारण्याची आणि माझं मत नाकारण्याची दोन्ही तुझ्याकडे सोय आहे, सुविधा आहे. आता तुला ठरवायचं आहे काय. म्हणून श्रीकृष्ण वारंवार जे या जगात येत आहेत, यदा यदा, ते काय गरज आहे. जर बळजबरीने लोकांकडून धर्म करून घ्यायचा असेल, जर सर्व काही पूर्वनिश्चित आहे, तर मग वारंवार याची गरज नाही आहे. जसं आपण आई वडील असतो घरी, तर मुलांना आपण सांगतो, बाळ असं करू नको. ते इलेक्ट्रिकच्या त्या सॉकेट कधी कधी खाली असतात, तिथे मुलांना खूप छान वाटतं, तिथे बोट टाकतात कधी कधी. तर वडील म्हणतात नको टाकू, नको टाकू, नको टाकू, नको, ते तो टाकतो. मग कधीतरी आपण काहीतरी असं करू की तिथे छोटंसं एक काहीतरी काडी टाकून ठेवतं, तो असं बोट टाकेल तेव्हा ती काडी टोचते, अरे इथे काहीतरी टोचतं, चला आजपासून नाही टाकायचं. तो शॉक नाही बसला, पण त्या काडीचं त्या समोर जे टोक होतं ते टोचल्यामुळे आता त्यांनी ठरवलं की आता त्या छिद्रामध्ये मी कधी, सॉकेटमध्ये कधी मी बोट नाही टाकणार. असं कधी कधी करतो आपण. श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये श्रील प्रभुपाद एकदा सांगतात की माझ्या मुलीला तो पेडेस्टल फॅन असतो ना, जो जमिनीवर उभा असतो, तो तेव्हा ते फॅन होते, तेव्हा सिलिंग फॅन नव्हते. तर म्हणतात माझ्या मुलीला खूप आकर्षण होतं त्या फॅनचं. तर नेहमी तो असा फॅन असा जो फिरायचा, त्याच्यामध्ये बोट टाकायचा प्रयत्न करायचे. तर मी 3 वेळा तिला सांगितलं. भवतारिणी नाव होतं प्रभुपादांच्या बहिणीचं नाव भवतारिणी होतं, मुलीचं. तर सांगितलं की तिला खूप तो छंद होता बोट टाकायचा. तर एक दिवशी मी काय केलं, मी तो फॅन बंद केला. आणि तो फॅन जेव्हा बंद होतो तेव्हा हळू फिरायला लागतो, स्पीड भरपूर कमी होतो. आणि तेव्हा मी तिला बोलवलं आणि तिला सांगितलं तुला टाकायचं आहे बोट. ती म्हणाली हो, पण तुम्ही नेहमी अडवता. म्हणजे मी तुला मदत करतो. आणि प्रभुपादांनी आपल्या मुलीचं बोट घेतलं. का बरं? कारण त्याचं पटकन नाही टाकणार, मग ती हळूच का नेलं. आणि तेव्हापर्यंत फॅनचा स्पीड बऱ्यापैकी कमी झाला होता आणि तो बोटाचा फक्त अग्रभाग त्या पंख्याच्या ब्लेडला लागला आणि टंग असा आवाज आला. तर ते हाडाला लागलं, पण ते किती लागलं? थोडंसंच लागलं. आणि जर तिने स्वतः बोट टाकलं असतं तर कदाचित कापल्या गेला असता. आणि तिने बोट टाकलं असतं तर जेव्हा पंखा सुरू होता फुल स्पीडनी तेव्हा टाकला असता. तर प्रभुपादांनी काय केलं तसं, तर प्रभुपादांनी म्हटलं तशाच प्रकारे श्रीकृष्ण पण कधी कधी जेव्हा लोक म्हणतात की मला हे करायचं आहे, श्रीकृष्ण म्हणतात नको करू असं. परत तो म्हणतो की मला करायचं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून माझा हा प्रॉब्लेम आहे की मी पिता आहे आणि तू मुलगा आहेस किंवा तू मुलगी आहेस, नको करू असं. तेव्हा मग श्रीकृष्ण काय करतात की अशी परिस्थिती निर्माण करतात की त्या व्यक्तीला योग्य शिकवण मिळेल आणि थोडा तरी चटका बसतो. मग जीवनामध्ये आपल्याला कधी छोटा चटका बसला तर त्यातून आपण परमेश्वराला दोष न देता त्याच्यामध्ये परमेश्वराचा चांगुलपणा बघायला पाहिजे की परमेश्वराने छोटासा चटका देऊन, छोटाशी एक वेदना देऊन मला एक खूप मोठी शिकवण दिली. तर श्रीकृष्ण स्वतः येत आहेत, वारंवार येत आहेत, आपली शिकवण गीतेद्वारे देत आहेत, आपल्या शुद्ध भक्तांना पाठवत आहेत, शुकदेव गोस्वामींना पाठवत आहेत आणि आपल्याला श्रीमद भागवत देत आहेत. या सर्व गोष्टी का करत आहेत श्रीकृष्ण? सर्व काही पूर्वनिश्चित असेल तर म्हणून सर्व काही पूर्वनिश्चित नक्कीच नाही आहे. आपल्या सर्वांना एक स्वातंत्र्य दिलं आहे परमेश्वराने. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून आपल्याला शिक्षण हे जे तत्व आहे हे केवळ मनुष्यांना आहे. शाळेत जायला पाहिजे, बाळा शिकायला पाहिजे, परीक्षा द्यायला पाहिजेत, परीक्षेसाठी अभ्यास करायला पाहिजे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या फक्त मनुष्यांना आहेत. कुत्र्यांची शाळा नसते, अगदी गायींची शाळा नसते, फक्त मनुष्यांची शाळा आहे. का बरं? कारण मनुष्य एक स्वातंत्र्य आहे, इच्छाशक्ती आहे. पशूंना, पक्षींना, वृक्षांना इच्छाशक्ती नाही आहे. 3 गुणांनी पूर्णपणे बद्ध आहेत. तर आपल्याला निर्णय घेण्याचे, चयन करण्याची शक्ती आहे. आपल्यासमोर 2 पर्याय असतील, आपल्यामधून प्रत्येकाला चयन करण्याची शक्ती दिलेली आहे परमेश्वराने या मनुष्य देहात. आणि म्हणून योग्य चयन कसं करावं यासाठी शिक्षण आहे. आणि जीवनामध्ये योग्य चयन काय करायला पाहिजे, जीवनामध्ये योग्य निर्णय काय घ्यायला पाहिजेत, त्यासाठी हे कॉलेज आहे. दर शनिवारी संध्याकाळी 7:15 वाजता. तर कोणी लोक इथे दर्शनाला येऊ शकतात, त्यांना छान दर्शन मिळेल. कोणी लोक प्रसादाला येतील, त्यांना छान प्रसाद मिळेल.
पण कोणी जे जाणकार लोक आहेत ते दर्शन पण घेतील आणि प्रसाद पण खातील, तर त्याच्यामध्ये जी कथा होते त्याला लक्षपूर्वक श्रवण करतील आणि त्याच्यातून लक्षात येईल की आता मला लक्षात आलं की जीवनातले निर्णय कसे घ्यायचे, हा निर्णय घेतल्याने माझ्या जीवनामध्ये काय परिणाम होतील, हा निर्णय घेतल्याने माझ्या जीवनामध्ये काय परिणाम होतील, कोणते निर्णय, कोणता पथ मला श्रीकृष्णांच्या दिशेने घेऊन चाललाय. हे निर्णय सोपे दिसत आहेत, हे निर्णय लोकप्रिय पण दिसत आहेत, पण हे निर्णय कृष्णप्रिय आहेत का, हा विचार करायला ट्रेनिंग आपल्याला शनिवारी 7:15 मिळेल. लोकप्रिय कसं व्हायचं याच्यासाठी वर्तमानपत्र आहेत, सोपे निर्णय कसे घ्यायचे याच्यासाठी बाकी पर्याय आहेत, पण कृष्णप्रिय निर्णय कसे घ्यायचे, श्रीकृष्णांना काय प्रिय आहे याच्यासाठी मग शनिवारचा सत्संग कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण जेव्हा येत आहेत, श्रीकृष्ण त्यांच्या जे शुद्ध भक्तांना पाठवत आहेत, त्याच्यातून आपल्याला खुणवत आहेत की आपले जे निर्णय आहेत, आपल्या जे जीवनामध्ये महत्त्वाच्या आपल्याला चयन करायचं आहे ते करण्याची पूर्ण स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला दिलं आहे. आणि त्यासाठी मग शास्त्र आहेत, साधू आहेत, संत आहेत, परमेश्वर स्वतः आहेत. तर म्हणून कोणी आपल्याला हे सांगितलं की हम तो रंगमंच की कठपुतलियाँ है, तर त्याला आपण सांगायला पाहिजे की रंगमंच की कठपुतलियाँ त्या सिनेमाच्या डायरेक्टरला वाटलं असेल आणि तो सिनेमाचा डायरेक्टर तसा असेल, असा डायलॉग बोल, तो पण असं नाही बोलायचं आहे, मला थोडं असं बोलायचं आहे, मान सरळ करा दे. तर सिनेमाचे जे डायरेक्टर असतात ते कठपुतळीसारखे नाचवत असतील आणि म्हणून त्यांनी तो डायलॉग लिहिला तिथे की हम तो रंगमंच की कठपुतली आहे. पण हे जे आहेत हे रंगमंच की कठपुतलियासारखं आपल्याला कधी हाताळत नाहीत.